दौंड तालुक्यातील पाटस इथं शुक्रवारी भरदुपारी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनं एकच खळबळ उडाली। यावेळी सिने स्टाईल थरार दिसून आला। दौंड तालुक्यातील पाटस इथं शुक्रवारी भरदुपारी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनं एकच खळबळ उडाली। पाटस येथील गजबजलेल्या गडदरे कॉम्प्लेक्स समोर दोन गटांमध्ये झालेल्या वादाचं रूपांतर थेट गोळीबारात झालं। या घटनेत गावठी पिस्तुलातून तब्बल 3 राऊंड फायर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मिळालेल्या माहितीनुसार काष्टी येथील काही तरुण आणि पाटस येथील तरुण यांच्यात जुन्या वादाच्या कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाली। वाद वाढत गेल्यानंतर दोन्ही गट आमने-सामने आले आणि एकमेकांवर दगडफेक करण्यात आली। काही वेळातच परिस्थिती अधिकच चिघळली आणि दोन्ही गटातील काही जणांनी गावठी पिस्तुलातून समोरासमोर गोळीबार केला। भर चौकात अचानकपणे झालेल्या गोळीबारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह पोलिसांचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत काही संशयित तरुणांना ताब्यात घेतलं। दरम्यान दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली असून दौंडसह पुणे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। या प्रकरणी यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख हे सखोल चौकशी करत असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं।